सुस्वागत मुलांनो, पुन्हा एकदा ही कविता आज आपण बघणार आहोत. कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. ही कविता बघण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना मला तुम्हाला द्यायची आहे. आत्ता तुर्तास याच्या आधी जी आपण कविता पाहिली, भाग 3 मधली पहिली कविता उजाड उघडे मायरा नाही, या कवितेनंतर पाठ नंबर 10 जो येतो आहे कुलूप आणि 11 आभाळातल्या पाऊलवाटा, हे दोन्ही पाठ सध्या आपल्या या कोर्समधनं सध्यापुरते वगळण्यात आलेले आहे. ही गोष्ट लक्षात घ्या की मी फक्त वारंवार तुम्हाला सांगत आहे की ॲट प्रेझेंट फक्त सध्या हे 2 पाठ आपल्याला आत्ता अभ्यासाचा आत्ता करायचा नाही आहे आणि नंतर जशी काही सूचना येईल मी तुम्हाला सांगणारच आहेत हे पाठ, पण आत्ता याचा विचार आपण करणार नाही आहोत. म्हणून मी पुढच्या पाठाला, कवितेला, जी आपली कविता आहे पुन्हा एकदा, याला आज सुरुवात करते आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला पडायला नको की मॅडमने कुलूप आणि आभाळातल्या पाऊलवाटा हा पाठ शिकवला नाही आहे. म्हणून त्यानंतर हे 2 पाठ वगळता पुढची जी कविता येते त्याला आज आपण सुरुवात करूया. त्यापूर्वी आजचा सुविचार. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. मुलांनो, हे आपणही जाणतो की जी व्यक्ती संयमाने काम करते, शांत राहून काम करते, शिकून घेते, समाधान मनामध्ये ठेवते आणि सहनशीलता की कुठलीही गोष्ट सहन करण्याची ताकद जिच्यामध्ये असते, ती व्यक्ती कुठलीही परिस्थिती येऊ द्या त्यावर नक्कीच मात करून पुढे जाईल आणि ही क्षमता त्याच्यामध्ये असेल त्याची नक्कीच प्रगती होईल, हे आपण पाहिले पाहिजे. त्याच्यामुळे आपण या 3 गोष्टी आपल्यामध्ये आणल्या तरच आपली प्रगती ही उत्तमरित्या होऊ शकते. कवितेला आपण आता सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा. परिचय घेऊया कवयित्रींचा. यांचा जन्म आहे 1953. ग्रामीण कथाकार, कवयित्री. हजारी बेलपान, अकसिदीचे दाणे, सुगरणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. भुलाई हा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहेत आणि मुळातच या कवयित्री विदर्भाच्याच असल्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये, त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला विदर्भी बोलीचा प्रभावी वापर किंवा हा वापर जास्ती झालेला दिसून येतो. तर आज जी आपण कविता शिकणार आहोत या कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि मूल्ये कोणती या कवितेमार्फत कवयित्रीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती जाणून घेऊया. नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे. आता नवनिर्माणाचा ध्यास आणि ह्या ज्या भावना आहेत या मनाच्या भावस्थितीचे, मनात चाललेली जी चलबिचल आहे या कवितेमार्फत त्यांनी आपल्याला सांगितली आहे. तर जुना समाज बुरसटलेल्या विचारांचा होता, जाती धर्म भेदाभेद पाळणारा होता, जुन्या रूढी रीतिरिवाजांना कुळवळणारी माणसे इथे होती. पण आता नवविचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनांचे, परंपरागत रूढी जपणारा समाज जागृत व्हावा, कारण त्याच जुन्या गोष्टी न धरून ठेवता नवीन गोष्टी, नवीन विचारांचा प्रवाह समाजामध्ये रुजावा आणि नवविचारांनी तो भारावा. धर्म, वर्ण, जातीभेद, नवनिर्मिती त्यातून व्हावी अशी इच्छा कवयित्रीने या कवितेद्वारे केलेली आहे आणि ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. आता संदेश काय द्यायचा आहे कवयित्रींना या कवितेमध्ये, तर सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. धर्मनिरपेक्षता, दृढता, मानवतावादी विचारांचा प्रसार या कवितेमार्फत कवयित्रीने केला आहे. त्यामुळे ही कविता आपल्याला खूप काही सांगणारी, खूप काही जुनं टाकून द्यायचं आहे किंवा जुने विचार आपल्याला वगळता नवीन विचारांचा प्रवाह समाजामध्ये रुजावा असं कवयित्रीला आपल्याला या कवितेमार्फत सांगायचं आहे. कवितेला सुरुवात करूया. तुमच्यासमोर पुस्तकं असू द्या, मी वाचन करते, तुमचंही वाचन माझ्यासोबत होऊ द्या. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. कवितेचं वाचन यासाठी करायचं आहे आणि कविता आपल्याला पाठ पण करायच्या आहेत, त्याच्यामुळे वाचन होणं किंवा पाठ होणं अतिशय गरजेचं आहे.
तर पुन्हा एकदा चमकावी वीज. आता कवयित्रीचं आपल्याला या कवितेचं नावच माहिती आहे की पुन्हा एकदा. तर कवयित्रीला म्हणायचं आहे की पुन्हा ज्या काही गोष्टी होतात आहेत त्या तर होत राहतात, पण ह्या ज्या गोष्टी होतात आहे त्याच्यामध्ये बदल हवा असेल तर कवयित्रीला आपल्याला यामार्फत हे सांगायचं आहे की जे काही जुनं होतं ते चालू आहे, पण त्याच्यामध्ये काय बदल हवे आहे, तर पुन्हा बदल झाले पाहिजे. हा याचा मागचा अर्थ आहे की पुन्हा एकदा चमकावी वीज. वीज तर नेहमीच चमकते, पण आता ती कशी चमकावी की उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार, पुन्हा एक वार. शब्द समजून घ्या. भिनावी मिसळून जावी, विरघळून जावी. पुकार जल्लोष घोष. एक वार एकदा एक वेळ. अर्थ समजून घ्या. या नवविचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनांचे चित्रण करताना कवयित्री आपल्याला सांगतायत, पुन्हा एकदा आकाशात वीज लख्ख चमकावी, खाली उतरून ती रक्तात भिनावी आणि स्नायू पेटून उठावेत. अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंनी बलशाली घोष करावा आणि पुन्हा एकदा असे घडावे की स्नायू पेटून उठले की त्यांनी बलशाली असा घोष करायचा आहे आणि त्याच्यामुळे बदल हा समाजामध्ये घडून यायला मदत होणार आहे. आणि हा जो बदल करणार आहे हा मानवच करू शकतो आहे असं कवयित्रीला इथे सांगायचं आहे. यामध्ये जे वाक्प्रचार आलेले आहेत, रक्तात येणे, एखादा विचार रक्तात विरघळणे, रक्तात भिनणे असं होतं इथे. एखादा विचार रक्तात विरघळणे, पुकार करणे, घोष करणे, की एक पुकार म्हणते ना कवयित्री इथे आपल्याला की करीत पुकार, म्हणजेच घोष करत ही जी आहे पेटावे स्नायू आपल्या शरीरामध्ये पेटले पाहिजेत, पेटून उठले पाहिजेत असं कवयित्रीला म्हणायचं आहे. पुन्हा एकदा वाचन करूया. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार, पुन्हा एकदा. पुकार जल्लोष घोष हा या अर्थाने आहे इथे. हे आपण समजून घेऊया. पुढे जाऊया. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद, पुन्हा एक वेळ. निसर्गासोबत सांगड घालून कवयित्रीने आपल्याला पटवण्याचा प्रयत्न केला आहे की पुन्हा एकदा घालीत पिंगा. पिंगा म्हणजे गोल गोल फिरणे. पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. तुम्हाला माहिती आहे, वादळासोबत जर पाऊस आला तर ज्या सरी आहेत त्या गोल गोल फिरत राहतात, गोल गोल त्यांचा पिंगा असतो. कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद, पुन्हा एक वेळ. आता कवयित्री असं म्हणतायत की पुन्हा एकदा फेर धरीत, पिंगा घालीत, पावसाच्या जोरदार सरी बेभान होऊन खाली कोसळाव्यात, पायाखालची माती मिसळून जावी, माती एक व्हावी, सगळे भेदाभेद मिटून जावेत, नवीन विचारांच्या सरी कोसळून समाजातील जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत, सारी माणसे एकत्र यावीत, पुन्हा एकदा. तर समाजामध्ये जे काही भांडणं आहेत, कलह आहे, हा कशासाठी आहे की वेगवेगळेपणा आहे, माझं आहे, मी माझं पाहिल, माझा धर्म मी बघेन फक्त. तर असं न होता हे सगळे भेदाभेद मिटून जावेत अशी कवयित्रीची कल्पना आहे. आणि याच्यामध्ये तिला काय अपेक्षित आहे की जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत. हे जो फरक आहे हाच नष्ट झाला पाहिजे आणि सगळी माणसे आपण सगळे एक आहोत, एकत्र आली पाहिजेत आणि पुन्हा एक वेळ असं झालं पाहिजे असं कवयित्रीला म्हणायचं आहे. शब्द पुन्हा बघा. पिंगा गोल गोल फिरणे, बेभान, भान नसणे, धुंद होणे, भेदाभेद, फरक. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली, मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद, पुन्हा एक वेळ. आता या कवितेचा जो पुढचा भाग आहे आपण हा पुढच्या तासिकेला बघू. सोबत तुमचं वाचन होऊ द्या. कविता तुम्हाला वहीत लिहायची आहे, कवयित्रीचा परिचय लिहायचा आहे. एवढं लिहून ठेवलं तुम्ही की पुढचा भाग आपल्याला लिहायला सोपं जाणार आहे. धन्यवाद.